सरपंच तुम्हाला ईडीचं भेटायला काय हा हे लागत नाही ईडी त्या पक्षात येतात नमस्कार। राज्यात सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं नियोजन केलं जात आहे। आज हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगत आहे। येथे येण्यासाठी सांगत असताना एक आजीबाई सरकारी महिला कर्मचाऱ्यावर चांगल्याच भडकल्यात। शेतकरी पण अशी हुशार व्हायला तर पोरं सोरं पहिली होती रानकटी काम करणारी आपण पिशल असे शहाणे सुधरू देणार ना सरपंच या सरपंच कोणी भीत नाही मावशी या सरपंच काय नाही बरं ना या सरपंच काही काकीचे काका खाऊन पुरू हे का नाही वाटते नाही बोलत आपल्यावर चौकशी हो तुम्हाला ईडीचं भेटायला काय हो सरपंच। मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे। शेती पिकत नाही, मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्या संतापल्यात। काय करायला तू घरी का तिथं इजूवर वाहन बसला रिकामा आणि तू इकडे गावात बसली बाई नाही जाग्यावर तिथं सगळी तयारी झाली बायासाठी चला गाडी आली की कुठेच बायका चला की फोनच नाही केला त्या सरनं कोणत्या सरनं तपास सरनं पण यायचं काम काय नाही यायला काय आहे का काही आता यायचं नाही फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं इतकी आमच्या मांग आहे। मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा अशा कोऱ्या पेट्या त्या वापर केल्या पाहिजे इतका शेतकऱ्याचं रक्त पियाली तर सगळी शेतकरी अर्ज गायली तर महाडुळा आली झाली तर शेतकऱ्याचे तोंड एवढुली झाली तर मरायला काम कोणी एकही बाई जाणार नाही आमल्यातून एकही बाई जाणार नाही। गावात वाहन आलं की एसटी आली तर ती फोडणार येतं गावात नाही काही जाणार एकही येणार नाही। ती इडूळ आमदाराची गाडी फोडली बिचारी बाई आली म्हणून पोरा मुख्य राहिली या बाई बिचारी आली तर ती काम करायला आणि दुसरा माणूस जरा काय ते आली लोक येडी होती आता कोणी ना आता शेतकरी पण अशी हुशार व्हायला तर पोरं सोरं पहिली होती रानकटी काम करणारी आपण पिशल असे शहाणे सुधरू देणार ना। या आजीबाईंनी व्यक्त केलेला राग गावातीलच एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे।